तक्रार करण्यातच आयुष्य गेलं. काय मिळालं, काय गमावलं? जरा डोळे उघडून बघा मित्रा. देवाने तुला काय काय दिलं? दुसऱ्याच्या जखमेवर जो फुंकर मारतो त्याच्या स्वतःच्या जखमांवर देव लवकरच भरतो. सायकोलॉजी किंवा मानसशास्त्र असं सांगतं की व्यसनी माणसाचा स्वभाव हा मुळातच असमाधानी असतो. आठवा तुमचे जुने दिवस. तुमच्याकडे जे होतं त्यात तुम्ही कधी खुश होतात का? नाही. माझ्याकडे हे नाही, मला त्याने असं का बोललं, जगाने मला फसवलं, हे रडगाणं म्हणजे व्हिक्टम मेंटॅलिटी. आपण स्वतःला नेहमीच बळीचा बकरा समजायचो. पण कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? तर जे मिळालंय त्याबद्दल थँक्यू म्हणणं. वैद्यकीय भाषेत सांगायचं तर जेव्हा तुम्ही सतत तक्रार करतात, चिडचिड करतात, तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये क्रस्टल नावाचं स्ट्रेस हार्मोन्स, तणाव निर्माण करणारं रसायन वाढवतो. आणि जेवढा स्ट्रेस वाढतो तेवढी व्यसनाची तलब, क्रेविंग वाढते. उलट जेव्हा तुम्ही मनापासून कोणाचे आभार मानतात, देवाला किंवा निसर्गाला धन्यवाद म्हणतात, तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइन आणि सिरोटाइन हे फील गुड केमिकल तयार होतात. हे तेच केमिकल आहेत जे तुम्हाला शांत आणि आनंदी ठेवतात. पण आता नशेशिवाय मिळणार आहेत. रोज जीवनात कृतज्ञता. मित्रहो, कृतज्ञता म्हणजे काही मोठं बक्षीस मिळवल्यावरच आभार मानणे नव्हे. आज सकाळी डोळे उघडले, मी जिवंत आहे, थँक्यू. आज माझ्या ताटात 2 वेळचं जेवण आहे, थँक्यू. आज माझे हातपाय धडधकट आहेत, मी चालू शकतो, थँक्यू. ज्या दिवशी तुम्ही काय नाही यावरून लक्ष काढून काय आहे यावर लक्ष द्याल, त्या दिवशी अर्धी लढाई जिंकलेली असेल. बाहेर गेल्यावर रोज रात्री झोपताना फक्त 3 गोष्टी आठवायच्या, ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात. बघा झोप किती शांत लागेल. आता वळूया नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे, सेवा. तुम्ही म्हणाल, सर आम्ही स्वतःच आता सावरून उभे राहतोय, आम्ही दुसऱ्याची काय सेवा करणार? पण इथे खरी जादू आहे. व्यसनमुक्तीच्या जगात एक सुवर्ण नियम आहे. टू कीप इट यू हॅव टू गिव्ह इट अवे. तुम्हाला तुमची सुधारणा, सोबॅरिटी टिकवून ठेवायची असेल तर तुम्ही ती इतरांना वाटावी लागेल. हेल्पर थेरपी, काउन्सिलिंगच्या भाषेत याला हेल्पर थेरपी म्हणतात. जेव्हा तुम्ही दुसऱ्या एखाद्या दुःखी जीवाला मदत करतात तेव्हा तुमचं स्वतःचं दुःख हलकं होतं. जेव्हा तुम्ही SNBT फाउंडेशनमध्ये मधून बाहेर पडाल आणि समाजात वावराल तेव्हा तुम्हास अनेक लोक दिसतील जे अजूनही व्यसनाच्या गटांगळ्या खात आहेत. त्यांना बघून नाक मुरडू नका. त्यांना बघून स्वतःला आठवण करून द्या, मी सुद्धा इथेच होतो. तुमची सर्वात मोठी सेवा काय असेल? पैसे दान करणे नाही. अन्नदान ते तर उत्तमच आहे, पण त्यापेक्षाही मोठी सेवा म्हणजे अनुभवाचे दान. जर तुमचा ओळखीचा कोणी व्यसनात असेल तर त्याला प्रेमाने जवळ घ्या. त्याला भाषण देऊ नका. फक्त त्याला सांगा, मित्रा, मी यातून बाहेर पडलोय, तुला मदत हवी असेल तर मी रस्ता दाखवू शकतो. त्याला आपण केंद्राचा पत्ता द्या. त्याला सांगा की जीवन बदलू शकतं. जेव्हा तुम्ही एका नवीन रुग्णाला आधार देता तेव्हा तुमचा मेंदू तुम्हाला सांगतो, बघ तू आता जुना राहिला नाही आहेस, तू आता घेणारा नाहीस तर देणारा झाला आहे. हा आत्मविश्वास तुम्हाला कधीच बाटलीला हात लावू देणार नाही. एक पेटलेली मेणबत्ती असते. जर त्या मेणबत्तीने दुसऱ्या विझलेल्या मेणबत्तीला आपली ज्योत दिली तर पहिल्या मेणबत्तीचा प्रकाश कमी होतो का? नाही. उलट खोलीत प्रकाश दुप्पट होतो. तुमचं तसंच आहे. तुमची व्यसनमुक्ती त्या ज्योतीसारखी आहे. ती इतरांना वाटल्याने कमी होणार नाही, तर ती अजून लख प्रकाश देईल. गावाकडे आपण म्हणतो ना, पुण्याचं काम केलं की मन शांत होतं. हे तेच आहे. बाहेर गेल्यावर आईच्या कामात मदत करणे, बापाच्या शेतात हातभार लावणे, बायकोला घरकामात मदत करणे,
ही सुद्धा सेवाच आहे. अहंकार इगो हा व्यसनाचा मोठा मित्र आहे आणि सेवा ही अहंकाराची दुश्मन आहे. जिथे सेवा असते तिथे मीपणा नसतो आणि जिथे मीपणा नसतो तेथे व्यसन टिकूच शकत नाही. लक्षात ठेवा, एक यशस्वी व्यसनमुक्ती माणूस तोच असतो ज्याच्याकडे बघून समाज म्हणतो माणसात बदल असावा तर असा. स्वार्थ तर प्रत्येक श्वासात असतो, तो काय वेगळा. जर दुसऱ्यासाठी जगून बघ, तो आनंदच वेगळा आहे. व्यसनमुक्तीचा खरा अर्थ सेवेतच लपलेला आहे. हातांनी काम कर, मुखाने नाम घे आणि मिळालेल्या आयुष्याबद्दल त्या वरच्याचे आभार मानत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.